दोन्ही बुवांनी सुरुवात केली. फक्त रुपावलीच्या पूर्वी काशीराम परब बुवांनी जे अजरामर गीत केलं आणि प्रत्येकाच्या माझ्या कोकणवासियांच्या मनामनावर ठसवलं असं गीत थोडक्यात सादर करतो. जरा ढोलकीच्या चाटची लेवल द्या. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो. दिवाळी तुम्हा सुखाची जाओ. दिवाळी तुम्हा सुखाची जाओ. दिवाळी तुम्हा सुखाची जाओ. प्रत्येकाच्या स्मरणात राहतात. लक्षात ठेवा. काय पुजारी बुवा, मला जास्त बोलायला लावू नका. आचारसंहितेतली बारी आहे आणि वादविवाद मला करायला सध्या 20 तारीखपर्यंत तरी मी टाळतोय. नाहीतर मी काय लेवलला बोलू शकतो हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. काय बुवा, कुत्र्याच्या शेपटेवर पाय त्यांनी असं नाही म्हटलंय. तो झालो हा सुधीर बुधीर आणि तू है तो ऑर्केस्ट्राचा काय झाकडू माकडू घालून इलस ना. हे एवढे फक्त काय माहिती आहे, तुझी शायनिंग आहे जरा शायनिंग. फक्त लोकांना काहीतरी विचलित करण्यासाठी स्वतःच्या व्यंगावर आतापर्यंत जगलेलो बुवा तू बाकीच्यांका उल्लू बनव. ते सोबत गावतात ते बारके बारके बुवा. पण अरे तुझ्या नसा, तू जेव्हा पहिली बारी केलंस तेव्हा एवढं पोरगो म्हणून माझ्या समोर उभो केलेली नाना मिराशी नाडनची, तुमका जर कोणाक माहिती असत तर. आणि सांगितलेली आमचो पोरगो हा त्याका जरा सांभाळ. आज 50 वर्ष झाली तरी त्यांचो पोरगो तेवढोच. अरे काय बुवा, अरे मांजरेकर बुवा काय बोलतात ह्या सांगण्यापेक्षा तू माका टार्गेट कर ना, तुझ्या हिंमत होती तर. बरोबर ना. अरे त्याका काय मी सोडित नाही. तो मागतो पुढचो राग काढू किलो हो मांजरेकारा. हे बघ मी अजून आणि वाघ मी मंडळी मी सगळ्यांच्या समोर नतमस्तक आहे. मी वाघ म्हटलेलंच नाही, पण माका काही भजन रसिक वाघ म्हणतात म्हणून ही शळपाटा जळतात माझ्याबरोबर. ही शळपाटा असत शळपाटा माझ्यासमोर. अरे मी म्हटलंच नाही ना. एका तरी बारीला असं उदाहरण दाखवा ना. लोकी बुवा तुम्ही स्वतःला वाघ म्हणता. बुवा मी प्रामाणिक सांगतोय. त्या दिवशी माझी 2 वर्ष झाली आमच्या वैभववाडीला पारकर बुवा आणि केळुसकर बुवा माझ्यासोबत होते. हे माझ्या सिंधुदुर्गातले वाघ आहेत असं बोलणारा बुवा मी आहे ना. अरे तुमका मुद्दे नाही ते लोकी बुवा वाघ म्हणायचा ह्या म्हणायचा. हे धंदे सोडा. हे टकल्या तुका जो काय आघात करूचा तो डायरेक्ट कर. टकल्याक आग लागा ना. मी म्हणते आमका काय करूचा हा. ते धंदे माका पुजारी बुवा तू तरी शिकू नको. मधी म्हणता बाबू बसलो हा. यो मारा सर बाबूच रवतलो हा. पहिलो आयन बाबू म्हटल्यान, मग हे बायकोन बाबू म्हटल्यान, आता झील पण बाबू मेलो आम्ही त्याच्यात. आमका कोण बाबू म्हणतच नाही. आणि ह्यो खायच्या अँगलने बाबू वाटता. हा बाबू आता दाबू म्हणतो असं लोक म्हणतो. राहू दे.
चेतन राणे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ कट्टा मालवण, भुंकणारे भुंकू दे अभंग घेणे महेश राऊळ यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. बुवा आमचे परममित्र संजय पवार यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. श्रीराम वातकर उत्कर्ष नगर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. निलेश राणे यांच्यावर गाणं घ्या आचारसंहिता आहे, मंडळाने जर सांगितलं तर 100% 101 रुपयांचं बक्षीस आहे. आमचे परममित्र नितीन पवार यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. जरा थांबा. प्रशांत मांजरेकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि आमचे योगेश सामंत यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे माझा आतापर्यंतच्या इतिहासात कधी आणलंय दांडे सांग. उगाच लोकांना हवी तशी वाक्य फेकतोस मोठेपणा मिळवण्यासाठी. व रिस्पेक्ट करतो तो रिस्पेक्ट घ्या ना. वाघाच्या मुद्द्यावर ह्याच्या मुद्द्यावर त्याच्यानंतर तुका लाज वाटत नाही. ज्या सरस्वतीच्या जीवावर तू पोट भरतस आणि या कुंदेंदू तुषार हार काय म्हटलंस का असं तू माका बोललंस. काय काय त्याचा अर्थ तुका माहिती आहे. जी सरस्वती आहे ना या कुंदेंदू तुषार हार धवला. हा पुढे काय बोलला नाही पण न समजण्या एवढे हे माझे कोकणवासी येडे आहेत काय माका सांग. लाज वाटत नाही बोलताना. पेटी वाजवतो सरस्वती एवढं तू मोठं बुवा झालंस. धवलाचे अर्थ वेगळे लावतोस. ते पहिली माफी मागायची रुपावलीच्या पूर्वी त्या शब्दाची, नाही तर नाही तो करीन ध्यानात ठेवतोय. आता ह्याच्यापेक्षा काय उडू तू येवी जातोय घरा. एवढं पेटान उठलोय मी. पुजारे नको पुजारो तो मेल्लो झाला का परत नाही मारूचा. तो फक्त कॉमेडी करतो लो. आता थोड्या वेळानं तो हेतो जोक सांगत झाडावर फणसावर चढलो लोक आणि काय कुवरे काढल्यान मांजरेकराचे असं तो सांगतो लो. या कुवऱ्याक त्याची आग लागली ती. हा हा घोटिये झाले वारीच रे. कर्म धर्म सोडून म्हणतात लोक मेलो लो सांगतात. देवगडचो रत्न त्याची भाषा बघा लोकांबद्दल काय हाती. म्हणजे लोक मेलो का हे देवगडात छाने झाले दोघ जण. आणि तो तिसरो एक हातो 4 बुवांचे आवाज काढता. तो 4 म्हातारे भिताऱ्यांचे त्याचे 3 जण तुम्ही माका टपलेले बघले ते. पण मरण 13 दिवस झाले तुमचं ना दोघांना सोडू दे ना. तुमच्या भात्यात येऊन नाचतले लक्षात ठेवा माझं वाक्य. मरण 13 दिवस झाले मांजरे करा तुझ्या भात्यात येऊन अरे लोक इलो बघ सुकान नाही जागा देऊ. झोपताना पण बायको सांगतलो अरे लोक इलो की काय. कर्म धर्म अरे श्रद्धांजली बसून ठेवलास तुम्ही माझ्यावर. आज तुम्ही दोघांनी तू तर पुजाऱ्या बोलात नको. हा आता काय आणलंच ना तू परवाच्या रात्री होतच करतो फक्त सांग. माका बाकीचे विषय काय नाही. तू परवाच्या रात्री 5 वाजता होतच हो. नाही सांगलं तर ह्या लोकांना मी सांगतलो. तू काय फसवून येतं गावात होय लब्बाडा. माका वाटलं भंकच करतस. असू दे माझा जवळचो मित्र परत ह्यांनी काय सांगितलं बघा. ह्यो बुवा डेंजर हा लक्षात ठेवा. ह्यो सांगता ह्या घाणीवर धोडो कोण मारीत. म्हणजे तुम्हाला घाण कोण म्हटलं. व ह्याच घाणीत 70-80 विद्यार्थी शिकले. ह्याच घाणीत मी मोठेपणाचा नाही विषय सांगणार. 70-80 जण येऊन गेले. तेव्हा घाण म्हणताना जरा माझा विचार कर. माझ्या विद्यार्थ्यांचा विचार कर. हा अरे घाण म्हणतस आणि त्याच्या बाजूकच बसतोस ना तू. सुगंध तुझ्यावर काय सुगंध आणि तुझं काय उत्तर दिसतो भावता तो बघ. आणि तकडे बघ वाव 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 वाव. अरे तो वाघ. बाकीचे सगळे पाकिस्तान तू एकच वाघाकडे. पडी येत लो बुवा. पडी येत कधी बसतात तुका माहिती आहे. अकडे बघ. अरे या ठिकाणी आमचे नवोदित कलावंत स्वप्नील गोसावी बुवा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आप्पा गोरुले उपस्थित आहेत. धन्यवाद. होय होय असू दे. त्यांना काय बोलायचं बुवा त्यांनी तुका विदूषक म्हटलं पण माका सांगायचे नाहीत विषय. प्रत्येकात माझी विनंती एक हा. मी आता बोलतोय ना मांजरेकर बुवांका. मांजरेकर बुवान माकाच टार्गेट करायचा. पुजारी बुवांका बोलतोय पुजारी बुवान माका टार्गेट करायचा. तो असा करता मग ह्यो असा करता. ह्या कसा माहिती आहे
शाळेत बाई म्हणजे 4थी पर्यंत मुलं असायची ना, तेव्हा बाईंकडे तक्रार करायचो, बाईनू ह्यो माका चीक काढता, त्याच्यातला आहे का तुमचा झाला. हा तुका आता काय रे सांगा, आता भांडू बा तुझ्याकडे देवगड पासून काय हलवता तर तुला सांगला असतोय. हा हे म्हणतो ह्यो नकोच लवाड. हा असू दे, खूप वेळ होतोय, फक्त वेळेचा बुवा मी तुमच्याकडून चांगल्याची अपेक्षा करतो. कदम बुवांचं तुम्ही नाव घेता, गणेश पांचाळ बुवांचं नाव घेता. गणेश पांचाळ बुवांबरोबर मी 5 ते 6 कार्यक्रम केले आणि प्रार्थनेच्या पूर्वी तुम्हाला 15-20 मिनिटं बोलावं लागतं. ही शोकांतिका आहे. हे गणेश पांचाळ बुवांनी कधी केलं नाही, कदम बुवांनी केलं नाही, काशीराम परब बुवांनी कधीच नाही केलं, तर तुला करावं लागतंय का. तर 2 बाजून हे गावातून इल्लले ह्याचे वाळी येतले. हा लक्षात जरा शांत घे, उगाच कोणत्या तरी जीवावर पेवशी माझं तरी सत्यानाश करी नाही तर तुझं तरी करी. हा सुयश कारणे बुवा आमच्या गोठणकर बुवांचे पट्ट शिष्य म्हटलं म्हणून तुम्ही म्हणता नको बुवा. हा चिरापच्या एवढा सोप्या नाही आता. किती मिनिटात रुपवली देतायची बघा. भान ठेवा, देवाच्या पद सांगते गजरचं चुकान इलो तुमका सामान कुटाळून घरात जावं लागेल. चुकान इलो तर वेळेतच आटपायचा, ह्यो माझा आदेश समजा. मलेशियाचं काय, मलेशियाचं रिंगीट. हा हे माका खपून काही देताला. आमचे नितीन पवार यांच्याकडून हे बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे परममित्र सन्माननीय दिलीप बेडेकर माझे जीवलग मित्र यांच्याकडून माझ्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. योगेश सामंत यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे आणि आमच्या कोरस मंडळीसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. रिंगीट या रिंगीट मलेशिया आमका कधी नेतात थायलंडला जाऊया. आणि पावसाळू येऊ नये. कसं वाटतंय ह्यो आता बोलातो ना, ह्यो जाम भी आलो माका देवा शपथ सांगतो. ह्यो माका आता जाम भी आलो. ह्यो एक शब्द बोललो तर माझं नाव बदलून ठेवा. तो बोलतो लोकांराहून, पण तो माका दुखवतो नाही, कारण माहिती आहे तो रोज माझ्याबरोबर असता. तो त्या दिवशी एवढं म्हणजे आमची पोईपला बारी होती, एवढी सुंदर बारी बुवन केल्यान त्या एकदा त्याच्यासाठी काय याच्यासाठी बारी काय वाजवा बिचारा. काय रेल्वेत काय तिकीट काढूची गरज नाही. खंय पण झोपान कोणच्या पण मांडीये बिंडीयर तो जाता काय गोवाच वेगळं. त्या दिवशी त्या गुंडूबुवांका सांगतात विमानात प्रवास करतात. मी एका सांगले तू कागदाच्या विमानात पण जाऊ शकतो, तुका फेका होया विमान, तू भारीच. तू जो परफॉर्मन्स हा तसो ठेव, फक्त तो शक्यतो माका दुखू नको. ह्यो बघ गावलो बऱ्याच दिवसांना. हा एका कांडपा व्हायचो, हा सोडायचो नाही. असू दे बुवा, तुम्ही पण माझे मित्र आहात. तुम्ही या चांगल्या ठिकाणी माझं नाव सुचवलं हेच मोठं आहे बुवा. खरोखर सांगतो, एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. फक्त प्रार्थनेची केंड करू नको. ही सरस्वती आहे बुवा, सरस्वती हो त्याचा नव्हता कधी करीत ना सांगता येत नाही. देवा शपथ सांगते, एक वेळ माता तुम्ही काय लबाड म्हणा, चोर म्हणा, काय हो म्हणा, पण या सरस्वतीच्या समोर बसल्यावर या कुंदेंदू पुढे काय म्हटलं, एवढे हे भांडूपवासीय तरी खुळे येडे नाहीत, लक्षात ठेवा. व त्याच्यापेक्षा तुम्ही 6 रागामध्ये मी मंडळी ती प्रार्थना म्हटली, निदान त्याचे राग जरी सांगलं असतंच ना तरी मी तुका तुझ्या चरणाशी नतमस्तक असले. फक्त तुका धवला दिसता, लाज वाटत नाही. 6 रागामध्ये प्रार्थना आहे. जरा 6 राग आळवून दाखव रे. हा पलक दाखवा, काय दाखवा, आणि तुम्ही बघणार, आम्ही दाखवणार. एवढे खुळे आहो आम्ही. पैशांचा उगाच केला. ईश्वरा कृपादान सगमधानी सधनी सागमरानी सा साधनी निधद ममद निधद ममद सगमधानी दसानी दमदानी साधनी सा. हालम्याची खीर चाकतो, चोखोबाची गुरे राखतो. हालम्याची खीर चाकतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदर
देवळा ठाण म्हणून धन्यवाद धन्यवाद।